आज या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, मुळात तर 27 गावांना या महानगरपालिकेत राहायचंच नाही आणि आपण सरकारच्याच नेत्यांची काही स्टेटमेंट बघितले असेल. काल परवा गणेश नाईक साहेबांनी सांगितलं तर आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत जी 14 गावं जबरदस्ती घुसवल्यात ती आम्हाला नाही पाहिजे, आम्ही निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यात ती गावं बाहेर काढू. तर माझं म्हणणं सरकारने याविषयी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही ती बाहेर काढणार. या 27 गावांचंही उद्या असं होऊ शकतो. मग हा जो निवडणुकीवर खर्च होईल तर हे जे सगळं काही प्रक्रिया चालू आहे हे नुकसान कोण भरेल? आणि मुळात जो विषय 27 गावांचा आहे, वाढ रचनेविषयी चर्चा झाली, जो विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टात पेंडिंग असताना सुद्धा ठीक आहे तुम्ही जबरदस्ती वाढ रचना करता, पण कमीत कमी 27 गावं तिथे वेगळी ठेवा, जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ती गावं जेव्हा वेगळी होतील तेव्हा तुमची वाढ रचना सुरक्षित राहील. मग ह्या सगळ्या गोष्टीत काय सरकारचं काय डोकं फिरलंय काय काय कळत नाही. निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांना लेखी आदेश दिल्यात की महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित यांनी त्यांना तशा प्रकारच्या माहिती देण्यात यावी, परंतु माहिती दिली नाही तरी सुद्धा वाढ रचना फिक्स केली. एकंदरीत पाहिलं तर ठीक आहे, या सगळ्या गोष्टीचा आम्ही इथे निषेध करतोय आणि एक नक्की आहे की याच्या विरोधात आता आम्ही सुप्रीम कोर्टात लढा लढतोय, पण भविष्यात तो सुप्रीम कोर्टातून रस्त्यावर देखील लढण्याची वेळ आली तरी आम्ही सगळे लढायला तयार आहोत. आज या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, सत्यवान म्हात्रे 27 गाव संघ समिती उपाध्यक्ष या नात्याने मी आज ही जी पत्रकार परिषद ठेवलेली आहे, आमचे अध्यक्ष सुरेश बाळामाव म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आजची पत्रकार परिषद ठेवलेली आहे. याचा उद्देश एकच आहे की जी वॉर्ड रचना आता डिक्लेअर केलेली आहे की आम्हाला कुठल्या प्रकारच्या विश्वासात न घेता आमची हरकत असताना 3353 हरकतीचं त्यांनी पत्र दिलं आम्हाला, तरी सुद्धा ते जे आयुक्त आहेत मिसाळ म्हणून ते कालही बोलतायत की 264 हरकतीत आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत, जबकि निवडणूक आयोगाने त्यांना पत्र दिलेले आहेत की त्याचा इतिवृत्तांत आम्हाला द्या म्हणून. काय म्हणणं आहे 27 गावांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला द्या, परंतु निवडणूक आयोगाला, महाराष्ट्र निवडणूक आयोगाला देखील ते लोक केराची टोपली दाखवतात असा याचा मुद्दा होतोय. त्याच्यामुळे ह्या दरोडेखोर महानगरपालिकेत आम्हाला राहायचं नाहीये. आमचा कालही एकच निर्धार होता, आजही तोच निर्धार आहे आणि उद्याही तोच आमचा निर्धार असेल की जोपर्यंत आमची 27च्या 27 गावं या दरोडेखोर महानगरपालिकेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. त्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही माननीय आयुक्त निवडणूक आयोग यांची भेट घेतली होती आणि त्यांना आमच्या सर्व काही जे काही त्रुटी त्या प्रभाग रचनेच्या हरकतीमध्ये जे काही त्रुटी घडल्या होत्या त्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या आणि ते त्यांनी कबूलही केल्या, ते त्यांनी मान्यही केलं आणि ते गांभीर्यानेही घेतलं आणि त्यांनी तात्काळ नगर विकास खातं आणि KDMC कमिशनर यांना पत्र काढलं आणि चौकशीचे आदेश दिले आणि तात्काळ अहवाल सादर करायचे आदेश देखील दिले. परंतु माझ्या माहितीप्रमाणे KDMCने असो किंवा नगर विकास खात्याने असो असा कोणताही अहवाल अद्याप निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही व इथे वॉर्ड रचना डायरेक्ट अंतिम वॉर्ड रचना ही डिक्लेअर करून मोकळे झालेले आहे. त्याच्यामुळे या विरोधात आम्ही नक्कीच कोर्टात समिती म्हणून धाव घेऊ. त्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही माननीय आयुक्त निवडणूक आयोग यांची भेट